Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare Hare Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare Hare Pundari Kaurada Shri Jnanadev Shri Sadguru Jnaneshwar Maharaj Ki हे गीता नाम विख्यात, हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. काल आपण विचार करताना इथे येऊन वाणीला विश्राम दिला होता की जगताच्या पाठीवर अध्यात्मशास्त्राची चर्चा करणारे
जे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथामध्ये गीता या ग्रंथाला तोड नाही. परब्रह्म परमात्मा जितका एकमेवाद्वितीय तसा अध्यात्मशास्त्राची अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने निरपेक्ष बुद्धीने आणि मूलगामी विचार करणारा ग्रंथ जर कोणता असेल तर तो फक्त आणि फक्त ही श्रीमद भगवद्गीता. बाप बाप ग्रंथ गीता असं या ग्रंथाचं श्रेष्ठत्व ज्ञानेश्वर महाराजांसारखे भाषाप्रभू शब्दाची द्विरुक्ती हा वक्तृत्वातला दोष आहे हे माहीत असून सुद्धा ते या ठिकाणी गीतेचं महात्म्य ठसवण्यासाठी म्हणजे मुळात काही गोष्टी नसतात पण ठसवल्या जातात, तसं इथं नाही आहे ते ठसून सांगण्यासाठी ते बाप ह्या शब्दाचा पुन्हा द्विरुक्तीने आणि उपयोग बाप बाप ग्रंथ गीता श्रेष्ठ ग्रंथ आहे. सगळ्या विचारवंतांनी हे एकमताने मान्य केलं की गीतेबद्दल आमचं यत्किंचित दुमतच नाही, श्रेष्ठ आहे. ठीक आहे, श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ आहे का? श्रेष्ठ आहे गीता ग्रंथ हा का श्रेष्ठ आहे याची उपपत्ती आपल्याला एकाच बाजूने नाही अनेक अंगाने आपल्याला गीतेचं श्रेष्ठत्व हे लक्षात घेता येतं. त्यातला एक महत्त्वाचा भाग का श्रेष्ठ गीता, जे वेदीची प्रतिपाद्य देवता तो ये ग्रंथीचा वक्ता. बघा त्रैरसिक म्हणतात वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणारा परब्रह्म परमात्मा की जो सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, जो सच्चिदानंद घन आहे तो परब्रह्म परमात्मा की ज्याचं वर्णन करता 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 वेद जाणू गेला, पुढे मौनावला. श्रुती नेती नेती म्हणती, हे वेदानी परब्रह्माचं वर्णन विधिमुखाने करण्यापेक्षा निषेधमुखाने केले. न इति असं नाही, ते ब्रह्म असं नाही, ते ब्रह्म असं नाही. असं नाही केव्हा म्हणता येतं? असं काय आहे याचं ज्ञान असलं तरच असं नाही असं म्हणता येईल. अवघ्या उपमन्यू बाळांनी जोपर्यंत खरं दूध प्यायलंच नव्हतं तोपर्यंत आई पाण्याला गव्हाचं कोणत्या धान्याचं पीठ लावून गुळाचा खडा घालून दूध म्हणून देत होती. तो विना हट्ट दूध म्हणून पित होता. पण मित्रांच्या समेत राजवाड्यात गेल्यानंतर ज्यावेळी तो खरं आटीव मसालेदार, दुधाचा मसाला वेगळा, पावभाजीचा वेगळा, त्याला मसालाच म्हणतात पण वेगवेगळा असतो. असं जेव्हा मसालेदार दूध प्याला, घरी आला, आई म्हणले अरे आज दूध प्यायचं विसरलाच. तो म्हणला आई कालपर्यंत तू जे देत होतीस ते तू प्रेमाने दिलेलं आणि त्याला दूध म्हणून पीत होतो. आज तू देतेस ते मी पीन, पण मी त्याला आता दूध नाही म्हणणार का? दूध काय असतं ते मला कळलं. तसं न इति असं ज्यावेळी आणि वेदग्रंथ सांगतात की ते असं नाही हो ब्रह्म, असं नाही ब्रह्म ते. त्या अर्थी वेदांना ब्रह्म काय आहे ते कळलेलं आहे. एक मौज आहे मात्र. ज्ञानोबांनी एक गमतीने सांगितलं की
आईची वयसा काय आहे, हे आईच्या गर्भाशयात वाढणारं जे बालक आहे ते आईची वयसा म्हणजे वय जाणत नाही. तसं ज्यांनी प्रकाशन केलेलं आहे ती प्रकाशित झालेली वस्तू प्रकाशकाला जाणेलच असं सांगता येत नाही. पण इथं मात्र त्याला नियमाला अपवाद आहे. वेद हे भगवंताकडनं प्रकाशित केले गेलेले आहेत. भगवंत हाही वेदाचा कर्ता नाही, प्रकाशक आहे. प्रत्येक सर्गाच्या प्रारंभी जगत कल्याणार्थ वेद ग्रंथ ते प्रकाशित करतो. पण अशा एक त्याच्यात एक आणि गोष्ट सांग, ब्रह्मदेवाचं निर्माता कोण? शेषशाही भगवान. पण आपला निर्माता कोण आहे हे ब्रह्मदेवाला कळलं का? त्याला नाही कळलं. तसं वेद हे भगवंताकडनं प्रकाशित केले गेलेले असले तरी आपला प्रकाशक काय आहे हे वेदांना पूर्णत्वाने ठाऊक आहे. म्हणून मी इतका खुलासा केला. पण ठाऊक असून सुद्धा असं आहे असं त्यांना नाही सांगतात का? येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. जेथं मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी किर निरगे, ते इंद्रिया किर जोगे काही होईल. मनाचाही जे आधार आहे त्या परब्रह्माला श्रुती एका ठिकाणी म्हणते ते मन जाणूही शकतं आणि ते मन जाणूही शकत नाही. म्हणून वेद जर असे एकमेकाच्या विरोधात बोलतात आमच्यासारख्या सामान्याने, मग कुणाचं काय ऐकावं? त्यांचं हे वचन ऐकावं का त्यांचं हे वचन ऐकावं? येईल शंका. पण दोन अर्थाने जरी बोलत असले तरी इत्यर्थ एकच आहे. मनसा एव इदम आप्तव्यम असं एक श्रुती वचन आहे. म्हणजे ते परब्रह्म मनानेच कळेल. आणि इथं यन्मनसा न मनुते येनाहुर्नमतोर्ममं तदेव ब्रह्मत्वं विद्धी. मन ज्याला जाणू शकत नाही पण ज्याच्या योगाने मन सर्व जाणू शकतं ते ब्रह्म. म्हणजे असं कसं बोलतात? मनसा एव इदम आप्तव्यम या वाक्यातनं श्रुतीने जे सांगितले की ते मन जाणू शकेल. कोणचं? ज्या मनाचं मन पण गेलं. पुन्हा बोलतो, ज्या मनाचं मन पण गेलेलं आहे, म्हणजे सध्याच्या भाषेत मनाचं अमनीकरण झालेलं आहे. किंवा संतांच्या सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या मनाचं मन पण नाहीसं होऊन ज्या मनाला रामरूपता आलेली आहे, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसे आले. असं जे मन आहे म्हणजे जे अत्यंत सूक्ष्म आहे, ते सूक्ष्म मन, एकाग्र झालेलं मन परब्रह्माला जाणू शकेल. पण चंचलही मन कृष्ण असं जे अस्थिर मन आहे, चंचल मन आहे, ते मन मात्र परब्रह्माला जाणू शकणार नाही. आमचे एक नातेवाईक होते, मराठी दुसरीत शाळेला रामराम ठोकलेला माणूस. आपले माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे वसंतदादा आणि ते एका वर्गात. वसंतदादांनी शाळा सोडली, पुढं मुख्यमंत्री झाले. ह्यांनी शाळा सोडली दुसरीत. हे डी सोसायटीच्या फरसन कॉलेजच्या फिजिक्स डिपार्टमेंटचे HOD झाले. मराठी दुसरी शाळा सोडलेला माणूस. डी सोसायटीला एक रिझोल्युशन पास करावा लागला
की अनंत बाळकृष्ण करंदीकर जोपर्यंत आणि फर्ग्युसन कॉलेजच्या सेवेत आहेत तोपर्यंत त्यांना डिग्रीची अट लागू न करता त्यांना फिजिक्स डिपार्टमेंटचं हेड ऑफ द डिपार्टमेंट हे पद दिलेलं आहे. ते सेवेत आहेत तोपर्यंत. त्यांचा एक विशेष होता, ते फिजिक्सची सगळी ॲपरेटर्स ते आपल्या घरी वर्कशॉपमध्ये तयार करत असत. त्यात खासियत त्यांची होती, ते दुर्बिणीची काच तयार करत असत आणि दुर्बीण तयार करत असत. ते नाना करंदीकर आमचे काच विकत आणायचे बाजारातनं, पण ती आणलेली काच त्याच्यावरती इतक्या प्रक्रिया करायचे, ती काच इतकी घासायचे, एमरी स्टोन म्हणून दगड असतो त्याच्यावरती घासायचे की ज्या काचेतनं कितीतरी दूरवर आकाशात असलेला तारा, ग्रह, नक्षत्र पाहता येत असे. ती काच जशी तयार करावी लागत असे, तसं तुम्हाला आम्हाला भगवंतानी जे मन दिलंय ना, ते मन त्या काचेसारखं तयार जर करता आलं तर त्या मनाच्या माध्यमातनं परब्रह्म अनुभवता येईल. पण जसंच्या तसं अनपॉलिश जर ते असेल तर त्या मनाने परब्रह्म जाणता येणार नाही. असा या दोन भिन्न वाक्यांचा समन्वय सुंदर आहे. मग असं ब्रह्म त्यांनी जाणलं, पण शब्दाच्या पलीकडे असल्यामुळं यद्वाचानभ्युदितं येन वाग अभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि. वाचा ज्याच्या संबंधात बोलू शकत नाही, पण वाचा ज्याच्या सत्तेने बोलते तद ब्रह्मेती. असं असल्यामुळं वाचा परब्रह्माचं यथार्थ वर्णन करू शकत नाही. तुकोबाराय सांगतात, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, तुझं जे खरं स्वरूप आहे ना ते वाचेच्या अतीत आहे, मनाच्या अतीत आहे, सगळ्याच्या पलीकडचं आहे. पण त्यांना कळलं असं जे परब्रह्म आहे ते परब्रह्म गीतेचा वक्ता आहे. जे वेदीची प्रतिपाद्य देवता तो ये ग्रंथीचा वक्ता. असं असल्यामुळं ही एक उपपत्ती झाली गीतेच्या श्रेष्ठतेची अनेक अंगाने, आणि ती श्रेष्ठता आपल्याला पाहता येईल. आपण एकाच अंगाने पाहून थांबू तुर्तास. अशी गीता अवघ्या मनुष्य मात्राने जाणावी. नुसती जाणावी नाही, त्यांनी गीतेचा अभ्यास करावा. नुसता अभ्यास करावा असं नाही, त्यांनी गीता जगावी. गीता हा बोलण्याचा, गीता हा नुसता अभ्यास करण्याचा, गीता हा नुसता लेख लिहिण्याचा ग्रंथ नाही. गुरुवर्य मामासाहेब म्हणायची गीता हा जगण्याचा ग्रंथ आहे. श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवद्गीता हे दोन ग्रंथ आपल्याला काय शिकवतात बघा, एवढी ओळ लक्षात ठेवा. मरणाचं कसं सोनं व्हावं हे श्रीमद भागवत सांगतं, आणि मरण येण्याच्या आधी जीवन कसं उत्तम जगावं हे श्रीमद भगवद्गीता सांगते. परीक्षितीला 7 दिवसावर मृत्यू आला होता. काय भूमिका तयार झाली त्याची. आणि तो तक्षक जो आहे त्या ऋषिकुमारांच्या शापामुळं मला येऊन चावणार आहे. भागवत ऐकल्यानंतर तो म्हणतो एकदाच काय, तो पुन्हा सातत्याने किती वेळा चावू दे, काही प्रश्न नाही का. तो देहाला चावणार आहे, आत्मारामाला नाही, आणि मी देह नाही या बोधावर आला. आणि त्यामुळं देह जावो अथवा नाही ते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु. उभे या उभे पण नाही जयाचे
मा पडल्या गहन कवणतयाचे, म्हणून प्रतीतीचे पोटीचे पाणी न ढळे. परीक्षितीची भूमिका काय झाली? आपल्याला कुठेतरी जखम झाली, औषधोपचार झाले, मलमपट्टी झाली, तो ड्रेसिंग झालं, जुनं कातडं गेलं, नवीन कातडातनं जुळून आलं, धमन्या एकमेकाला मिळाल्या आणि खपली वाळता 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 खपली पडली. पडलेल्या खपलीबद्दल आपल्याला दुःख आहे का? काय करावं, पडली बघा, पडली, कशी पडली, काय म्हणून पडावं? नाही, खपली पडल्याचं दुःख नाही, तसं देह पडल्याचं दुःख नाही का? देहबुद्धी संपली, आत्मबुद्धीवर विराजमान झाला. म्हणून त्याच्या मृत्यूचंही काय झालं? सोनं झालं. हे श्रीमद भागवत सांगतं. आणि मृत्यू येईपर्यंत जे काही जीवन असेल, काय किती 10 वर्ष असेल, 50 असेल, 80 असेल, काय असेल, ते कसं आनंदमय करावं हे श्रीमद भगवद्गीता सांगते. मग असा जो ग्रंथ आहे ना, तो जगायचा ग्रंथ, गीता जगायची आहे. आणि त्यासाठी हा गीता ग्रंथ जो आहे ना, तो श्रवण करा म्हणतात, त्याचं मनन करा म्हणतात, त्याचं चिंतन करा, त्यातनं तत्वपदार्थ शोधन करा. म्हणून ज्ञानोबा एका ओळीत आपल्या तुम्हाला आम्हाला सर्वांना आग्रहाने सांगतायत, जाणतया सवा गीताची एकी सेवा, काय करा लाघवा शास्त्री एरी. बाबांनो, बाकी शास्त्राचं काय घेऊन बसला? एकम शास्त्र, एक देव, एक नाम, एक उपासना, एक पत्नी, एक. तसं शास्त्रग्रंथ थोडे आहेत का? मामा दृष्टांत द्यायचे, आमचे जोग महाराजही देत असत. आजीबाईंचा बटवा आहे, कितीतरी त्यात वनस्पती औषधी आहेत, मुरुड शेंग आहे, आंबे हळद आहे, कितीतरी अशी वनौषधी आहेत. ते म्हणतात उपयोग आहेत त्या, निरुपयोगी कसं म्हणता येईल, गुण आहेत त्या उपयोगातनं. पण संजीवनी मूळ एवढं बोटभरच मिळालं तर परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे. मग आजीबाईचा बटवा, ते सहाण घ्या, ते उगाळा, कोणी सांगितलं व्याप, संजीवनी मूळ मिळालं ना, खूप झालं. तसं शास्त्रग्रंथ कमी आहेत असं नाही, खूप आहेत. पण गीताची एकी सेवा, एक गीता ग्रंथाचं सेवन झालं, बाकीच्या ग्रंथाचं काही कामच नाही, असा हा ग्रंथ गीता ग्रंथ आहे. आणि हा इतका ग्रंथ थोर आहे की जगतातल्या पुन्हा एका उपपत्तीने आपण गीता ग्रंथाची थोरवी लक्षात घ्यायला हवी. जगातले जे विचारवंत होऊन गेले आहेत किंवा होतील, त्या सगळ्या विचारवंतांनी गीतेवर काही ना काहीतरी लिहून आपली विचारातली थोरवी ही गीतेवरच्या लिखाणातनं जगापुढे आणलेली आहे. व्यासाने एक फार छान उदाहरण दिले. ते म्हणजे जेवढ्या कथा, उपकथा, आख्यानं, उपाख्यानं, प्रमेय, सिद्धांत जे आहेत ना, ते सगळे व्यासांच्या समोर रिद्धिसिद्धीद्वारी कर जोडून तिष्ठती तसे हात जोडून उभे होते. व्यासानं विनवत होते, प्रार्थना करत होते की व्यासा, काय तुम्ही महाभारत नावाचा जो 5वा वेद समजला जाणार असा ग्रंथ लिहिणार, त्यात कुठंतरी काय करा, आम्हाला जागा द्या, आमची योजना कुठेतरी करा, म्हणजे काय होईल, आम्हाला उत्तम स्थान प्राप्त होईल, आमचं वैभव वाढेल, आमचा मान सन्मान होईल तुमच्या ग्रंथात आम्हाला जागा
सानीव धरुनी अंगी पुराण आख्याने रूपी भारत आली, असं ज्ञानोबा सांगते. कशासाठी? नाना पुरते प्रतिष्ठे लागी. आता आम्हाला प्रतिष्ठा नाही असं नाही, पण तुमच्या ग्रंथात आम्हाला स्थान दिलंच ना, म्हणजे मग ती प्रतिष्ठा कळसाला पोचेल. हे जसं व्यासांचं, तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये पंत कवी जे होऊन गेले, त्यात मोरोपंत पराडकर, काय काय आर्ष काव्य, उत्तम काव्य. त्यांचं निवासस्थान बारामतीतलं, ते आपल्या शरदचंद्रजी पवारांनी आपल्या त्यांच्या ट्रस्टमधनं त्याचं सुंदर असं भव्य त्यांनी नूतनीकरण केलं. कधी बारामतीत गेलात तर पाहून या त्यांचं ते नूतनीकरण झालेलं स्थान. ते ज्या मेजावर कागद ठेवून पुढ्यात ते मेज घेऊन लिहित असत, ते मेज अजूनही त्या वास्तूत आहे. त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की ते उजव्या हातात लेखणी असायची, ते लिहायचे कागदावर, आणि डावा ते खुणा करायचे. हाताचा अर्थ थांबा, घाई करू नका रे, अशी थांबा थांबा. एका ग्रस्ताने विचारलं की मोरोपंत, उजव्या हाताने लेखन चालू असतं, डाव्या हाताने कुणाला थांबा म्हणता? समोर तर कुणी नसतं, तुम्ही कुणाला म्हणता थांबा? मोरोपंतांनी सांगितलं, अरे शब्दसृष्टी जी आहे ना, त्या शब्दसृष्टीतले एकापेक्षा एक सुंदर शब्द माझ्यासमोर घेराव घालून असतात की पंत तुमच्या काव्यात आम्हाला कुठेतरी जागा द्यावं. तसंच व्यासांचं आणि लिखाण आहे. आणि असं जे लिखाण आहे त्यामुळं गीता हा ग्रंथ हा एक श्रेष्ठ आहे. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तीही येणे कारणे म्हणते पाही व्यासोच्छिष्ट जगत्रयम्. एक उपपत्ती, दुसरी की गीता ग्रंथाची थोरी. आता आपल्याला या ओवीच्या आधारे ज्ञानेश्वरी ग्रंथाचं थोडं आलोचन करायचं आहे. 7 प्रवचनामध्ये ज्ञानोबा असा आग्रह आहे की गीता जाणून घ्यायची आहे ना, मग ती गीतेवरचं इतकं विपुल लिखाण जे आहे त्याच्यापेक्षा ती ज्ञानेश्वरीतनं जाणून घ्या. म्हणजे बाकीच्या लिखाणातनं जेवढी जशी कळेल त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त गीता ही ज्ञानेश्वरीच्या माध्यमातनं आणि आकळली जाईल. असं का? त्यांच्या ठिकाणी परिप्रौढीनं होलो बोलो मी जी, ते प्रौढीने बोलणाऱ्यातले नाहीत, दर्पोक्ती नाही, पाठ्याचं बोलणं नाही, अहंकाराचं बोलणं नाही. समर्थांच्या भाषेत सांगायचं तर हे तो प्रचितीचे बोलणे. ज्ञानोबा काय, तुकोबा काय, नाथ महाराज काय, नामदेवराय काय, यांचं बोलणं जे आहे ते प्रत्ययाचं बोलणं आहे. आम्हाला जर कोणी सांगितलं की बाबा समर्थांचं चरित्र सांगायचे, 3 शब्द वापरायचे, 4था शब्द नाही, तर ते 3 शब्द आहेत. काय? प्रयत्न, प्रयत्न, प्रचिती आणि प्रबोध. समर्थांचं चरित्र या 3 शब्दात. 12 वर्षाच्या तपश्चर्येच्या काळामध्ये तपेविणं दैवत जी टाकळी ठिकाणी तप केलं, प्रयत्न. अलीकडच्या 20व्या शतकातलं प्रयत्न हा पुरुषार्थ समजणारे लोकमान्य असं म्हणत असत. आकाश जरी कोसळलं ना तरी त्या कोसळलेल्या आकाशावर उभं राहून मी प्रयत्न करत राहील. काय लोकोत्तर पुरुष. आम्ही म्हणतो नाही जमलं, द्या सोड,
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्नांची परमेश्वर, यत्न तो देव जाणावा. प्रयत्न तसं प्रचितीचं बोलणं आहे. मग ज्ञानेश्वरीतनंच गीता उत्तमरित्या कळेल हे म्हणणं कसं संयुक्तिक? त्याचं अगदी सोपं कारण आहे. गीता जेणे उपदेशिली, गीता जेणे उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. म्हणजे पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा. आपण जे आरतीत पंढरीनाथाचं गुणगान करतो ते परब्रह्म हे पुंडलिक रायांसाठी पंढरी या क्षेत्रामध्ये आलं. आणि ते परब्रह्मच म्हणजेच कोण? तर पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. गोकुळातल्या ज्या परब्रह्माने बाललीला केल्या तेच परब्रह्म पुढं द्वारकाधीश झालं. त्या द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली. आणि तेच परब्रह्म पुंडलिकाचा भावार्थ लक्षात घेऊन रुक्मिणीचं निमित्त होऊन पंढरपुरात परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तेच. मग ते परब्रह्म पुन्हा बऱ्याच कालावधीने, बऱ्याच कालावधी म्हणजे युगांतर झाल्यानंतर ते परब्रह्म जे आलं पुंडलिकासाठी तो काळ द्वापार युगातला अखेरचा काळ. भगवान कृष्ण अवतार कार्य परिपूर्ण करून जे धामाला गेले त्याला आज कालाच्या दृष्टीने 6500 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला की जिथं द्वापार युग संपलं आणि कलियुगाला प्रारंभ झाला. आणि 6500 वर्षानंतर पुन्हा ते परब्रह्म म्हणजे मूळचा कृष्ण परमात्मा नंतर पांडुरंग रूपाने उभं राहिलेला तोच कृष्ण म्हणजे तोच पांडुरंग पुन्हा कलियुगामध्ये 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर रूपाने पुन्हा प्रगट झाला. ज्ञानेशो भगवान विष्णू अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. ही उपपत्ती किती सुंदर आहे पहा. मग आता मला तुम्ही सांगा, गीतेसारख्या ग्रंथावर बाकीच्या कितीही महात्म्यांनी काही लिहिलं तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहिलं ते केव्हाही उजवं ना. का? ज्यांनी सांगितलं, गीताशास्त्र ज्यांनी सांगितलं त्याच आणि भगवंतानी ज्ञानेश्वर रूपाने हे ब्रह्मसाम्राज्य आणि दीपिका लिहिली. त्यामुळं बाकीच्या गीतेवरच्या सर्व लिखाणापेक्षा ज्ञानेश्वरीचं स्थान हे काय आहे? उजवं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला गीता समजावून घ्यायची. अनेक उपपत्ती का एवढं या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा सुद्धा गीते इतकाच अनन्यसाधारण गीतेवरच्या साहित्यातला एकमेवाद्वितीय असा चुडामणी म्हणा मेरू म्हणे असं का स्थान? तर ज्ञानेश्वरी हा संवाद आहे. मुळामध्ये गीता हा संवाद आहे. कोणाकोणाचा संवाद आहे? इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन. धृतराष्ट्र आणि संजय यांच्या संवादाला गीता म्हणत नाहीत, तर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाला श्रीमद्भगवद्गीता म्हणतात. तसं ज्ञानेश्वरीत संवाद आहे. ग्रंथकर्ते ज्ञानेश्वर महाराज
आणि काय भाग्य असेल कल्पना करा ना. म्हणजे तुटेल इतकी ताणू नका, पण करा, खूप खूप कल्पना करा, सुंदर कल्पना करा. समर्थांचे आपल्याला आग्रह आहेत, सदा निर्विकल्पासी कल्पित जावे. कल्पनाच करायची आहे ना. कल्पनेच्या साम्राज्यात रमतो ना मनुष्य. मानसशास्त्रज्ञ आहेत आमचे सगळे संत. आणि नुसते मानसशास्त्रज्ञ आहेत असं नाही, मानसोपचार तज्ज्ञ पण आहेत. त्यांना माणसाच्या मनाचा अभ्यास आहे की माणूस हा कल्पनेमध्ये रमतो, कल्पनेचे इमरे बांधतो, रमतो. मग रमा काही हरकत नाही, करा कल्प. पण कशाची निर्विकल्प जी वस्तू आहे ना, तिच्याविषयी काय कल्पना करता येतील तर ती करा. सदा निर्विकल्पात काहीतरी कल्पना करण्यापेक्षा. तुम्हाला गोष्ट सांगू काय फालतू गोष्ट आहे, पण प्रमेय आणि सहज कळेल पा. एक लक्षात घ्या मात्र, अकबर बादशाह आणि बिरबलच्या ज्या गोष्टी आहेत ना, अकबर हा काही मॅड नव्हता, हे सूत्र प्रथम मनात ठेवा. महामूर्ख नव्हता. ज्याच्या दरबारात आणि नवरत नव्हती तो गुणांचा चाहता होता, गुणग्राहक होता, गुण जाणणारा होता. पण तो मनात सारखा खजील व्हायचा की काय आपला प्रधान आहे ना, तर आपल्याला निरुत्तर करतो. मी काही त्याला सांगायला जावं कौतुक म्हणून, त्याचं आपलं नैलेपै द्यायला त्याची वरकडे असती. आज म्हणला बिरबलला त्याची बोलतीच बंद करायची. बिरबल म्हणलं, अरे बिरबल काय सांगायचं तुला, काय झालं सारखं. अरे म्हणलं, असं म्हणतात ना पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. हो म्हणलं, सरकार असा एक संकेत आहे, लोक असं म्हणतात की पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. मला म्हणलं आज पहाटे स्वप्न पडलं. सर काय स्वप्न ते सांगायचं तिथं. मी मधाच्या एका मोठ्या हौदात पडलो होतो आणि तू चिखलाने भरलेल्या हौदात पडला होतास, असं मला पहाटे स्वप्न पडलं. म्हणलं, सरकार खरोखरी मी तुमच्या पदरचा खरोखरी अत्यंत प्रामाणिक सेवक शोभतो, हे या तुम्हाला पडलेल्या स्वप्नाने आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. मला सुद्धा म्हणला असंच स्वप्न, पण इथं तुमचं स्वप्न संपलं. म्हणलं, हो ना. हो म्हणलं, इथं माझं स्वप्न पडलं, मी मधाच्या हौदात, तू चिखलाच्या हौदात. मला म्हणलं स्वप्न इथं संपलं नव्हतं, पुढं आणखीन मी स्वप्नात पाहिलं. तू काय पाहिलंस? म्हणलं, अरे बापरे, याच्यावर इथं काहीतरी बोलणार. तू काय पाहिलंस बाबा? तुम्ही माझं अंग स्वच्छ करत होता आणि मी तुमचं करत होतो. तो म्हणला, पुन्हा याच्या वाटेत झाले आता. तसं ज्ञानेश्वर महाराज आणि श्रोते यांचा संवाद आहे. आणि काही ओळ्यातनं ज्ञानेश्वर महाराज आणि थोरले बंधू आणि सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ यांचा संवाद आहे. आणि या संवादातनं श्रीमंत निवृत्तीनाथ थोरले बंधू ज्ञानोबांना सांगतात की ज्ञानोबा, तुमचं हे जे गीतेवरचं अत्यंत नितांत सुंदर असं व्याख्यान चाललंय ना, हे कसं आहे? निवृत्तीनाथांच्या मुखातली ओवी आहे, जे देवाचे मनोगत दावित हासी तू मूर्त. भगवंताला अर्जुनाला गीतेतनं काय सांगायचं होतं हे यथार्थपणे तुझ्या व्याख्यानातनं तू इथं मूर्तिमंतपणे साकार केलेलं आहेस. असं निवृत्तीनाथांचं या ग्रंथाला प्रशस्तीपत्रक आहे. मला सांगा ना, देवाचं मनोगत काय आहे हे ज्ञानेश्वर महाराजांच्या इतकं अन्य कोण जाणेल का? तर तोच देव त्या पावसमध्ये स्वामी स्वरूपानंदांचे जे काही अंतरंग आणि सच्चेष्य होऊन गेले, त्यात आमचे यती सत्यदेवानंद सरस्वती म्हणून होऊन गेले. चतुर्थाश्रमातले होते परमहंस परिव्राजकाचार्य. त्यांचा बराचसा शेवटचा काळ कोल्हापूर जिल्ह्यात सागाव जे आहे ना,
ह्या सागामध्ये त्यांचा शेवटचा खूपसा आयुष्यातला काळ गेला. त्यांनी एक ज्ञानेश्वर महाराजांचं गुणगान करणारं एक सुंदर अष्टक मराठी भाषेत रचलं आहे. त्यात ते म्हणतात, तेथीचा म्हणजे पंढरपूरचा तो देव बाळवेश धरुनी आला अलंकापुरी. तो पांडुरंग परब्रह्म परमात्मा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या आणि धन्य माता पित्यांच्या पोटी क्रमांक दुसरा म्हणून अपत्य म्हणून तो अलंकापुरामध्ये प्रगट झाला. मग असे जे ज्ञानेश्वर महाराज, त्यांना गीतेचं मनोगत जितकं कळेल तितकं अन्य कुणाला कळेल का? ज्याच्या त्याच्या बोलण्यातला भावार्थ, मतितार्थ, इत्यर्थ, गुह्यार्थ काय आहे हा बोलणाऱ्यापेक्षा अन्य कुणाला कळेल का हो? आणि म्हणून गीता जर कळून घ्यायची असेल तर ती फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीच्या माध्यमातनं. असा हा गीता ग्रंथ. काय आहे या गीतेमध्ये? काय आहे तर बाकीचे जे मतवादी आहेत ना, त्यांनी एका गीता ग्रंथावरच लेखन करून असं सिद्ध करण्याचा जीवाचा इतका आटापिटा केला आहे की गीतेत फक्त हेच आहे, हेच आहे. एक जोशी म्हणून शास्त्री होऊन गेले, पुणे विद्यापीठाने त्यांचा प्रबंध मान्य करून त्यांना विद्यावाचस्पती ही पदवी दिली. पण त्यांनी आपल्या प्रबंधातनं असं सिद्ध करण्याचा आणि वृथा प्रयत्न केला की श्रीमद भगवद्गीतेमध्ये फक्त आणि फक्त कुंडलिनी योग आहे, त्याशिवाय गीतेमध्ये दुसरं काही नाही. गेले आता ते परमपूज्य योगीराज वामनरावजी गुळवणींसारख्या महात्म्यांचे ते अनुग्रहित होते. पण त्यांचा दृष्टिकोनच की अण्णा गीतेमध्ये फक्त कुंडलिनी योग, बाकी नाही काही. लोकमान्यांनी काय सिद्ध केलं? गीतारस्याथवा अर्थात कर्मयोग या आणि खंडप्राय ग्रंथातनं काय सिद्ध केलं त्यांनी की गीतेत भगवंताने फक्त कर्मयोग सांगितलाय. लोकमान्यांनी हे सिद्ध केलं. कुणी सिद्ध केलं गीतेमध्ये फक्त आणि फक्त भक्तिशास्त्राचाच विचार आहे. कुणी म्हणले सांख्यशास्त्र आहे, कुणी म्हणले वेदांत दर्शन आहे. आता काही जण म्हणतात की गीतेत फक्त आणि भगवंतांना पर्यावरणच सांगायचं होतं. सध्या अनेक लेखकांचे लेख आहेत की गीतेत ज्ञानेश्वरीत पर्यावरण आहे. नाही कोण म्हणतो? आहे की आमचे बालाजी तांबे ते म्हणतात गीतेतनं फक्त आयुर्वेदच सांगितलंय. मनाच्या श्लोकातनं सुद्धा त्यांना फक्त आयुर्वेदच दिसतो. ज्याचा त्याचा ॲप्रोच जसा असेल त्याला तेवढंच भावतं, तेवढंच भावतं. अहो सुगरण माऊली असती, डावी उजवी बाजू बघ, म्हणजे डावं जो म्हणजे कळलं ना, कमी जास्त नाही. ताटाची डावी बाजू आणि ताटाची उजवी बाजू, डाव्या बाजूला काय वाढायचं, उजव्या बाजूला काय वाढायचं हेही आता बहुतेक कळत नाही. आपला हात जगन्नाथ आहे, वाढपच संपलं महाराजा. त्यातलं डावं उजवं वेगळं. एखाद्याला त्यातली भजीच आवडतात, एखाद्याला पापड पापड्या कुरड्याच आवडतात, एखाद्याला कटाची आमटीच आवडती, कोणाला भरल्या वांग्याची भाजीच आवडती. अरे हे सगळं त्यात आहे. पण नुसती भरल्या वांग्याची भाजी म्हणजे जेवण नव्हे, नुसत्या पापड पापड्या कुरड्या म्हणजे जेवण नव्हे. हे सगळं जेवणातलं त्या ताटातलं काय आहे
एक एक भाग आहे ना, एक एक घटक आहे. आणि हे सगळं मिळून काय आहे? पापड किती खायची, लोणचं किती खायचं, चटणी किती खायची, खीर किती खायची. उद्या शुक्रवार आहे ना, पुरण घालाल ना. ताटात वाढलेलं पुरण किती खायचं आणि ताटात वाढायचं किती. तर आमच्या कर्नाटकात नुसतं पुरण खाणारी मंडळी आहेत. अर्थात नटवतात ते, त्या पुरणाला जेवढं नटवता येईल तेवढं, पण खातात बा नुसतं पुरण. हे नुसतं म्हणजे ताई वाटलेलं सुद्धा नाही, अखंड पुरण खातात आहेत. याला भोजन नाही म्हणत. प्रत्येक पदार्थाला योग्य तो न्याय देऊन सगळे रस सेवन करणं म्हणजे भोजन. दृष्टांत सोडून द्या, अगदी फालतोय. तसं गीतेमध्ये काय नाही आत्ता सांगितलं. म्हणून महाभारती जे नाही ते लोहेची लोकीतही. तसं असा विषय नाही अध्यात्मातला की गीतेत ज्याची चर्चा झालेली नाही. पण हे बाकीचे विषय हे डाव्या उजव्या बाजूसारखे आहेत, ते सगळे आहेत. पण मुख्य विषय काय आहे? या ओळीची शेवटची 2 पदं अशी आहेत. आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. मुख्य विवेचन जर काही असेल तर ते मुख्य विवेचन आत्मा रामा संबंधात आहे. बाकीचे त्याला पूरक असे विषय आहेत. मुख्य विषय आत्माराम, त्याची चर्चा. अशी गीता आहे. म्हणून जगी गीता या आत्मेनी पतिव्रता. त्यामुळं कुणी असा दुराग्रह करू नये की एवढाच विषय फक्त गीतेत सांगितलाय. सगळं सांगितलंय. दृष्टांत देण्यात ज्ञानेश्वर महाराजांचा हात कुणी धरणार नाही. या ओळीतलं दुसरं चरणच असं आहे, सर्व वाङ्मयाचे मथित. ते म्हणतात खरे क्लबला किंवा खरे मंगलला विवाह आहे. खरे मंगलला विवाह म्हणजे 22 लाखाचा चेक तरी खऱ्यानं द्यायला पाहिजे, त्याशिवाय खरे मंगलला नाही विवाह. लग्न सोहळा असतो. ज्ञानोबाला लिहितात, वधूवरांची मिळणी वराडी आई लुगडी लेणी. ते श्रीमंत पूजन जे असतं आदल्या दिवशी, त्या दिवशी वरपक्षाकडच्या लोकांचे, स्त्रिया पुरुष बंधू भगिनी, शेंबूडसुद्धा पुसता येत नाही अशा मुलांचे सुद्धा मान होतात. वरपक्षाकडनंही वधू पक्षाचे मान सन्मान होतात. पण हे कशासाठी? वधूवरांची मिळणी. तिथं नियोजित चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी वधू जी आहे तिचा जो मान सन्मान होतो, नियोजित वर जो आहे त्याचा जो मान सन्मान होतो, तेवढा मान सन्मान पै पाहुण्यांचा नाही, वराड्यांचा नाही. तसं गीतेमध्ये मान सन्मान अध्यात्मातल्या सगळ्या विषयांना प्राप्त झालेला आहे. पण मुख्य सन्मानित यजमान उत्सव मूर्ती जर कुणी असेल तर उत्सव मूर्ती आत्माराम आहे. असा हा गीता ग्रंथ आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतायत, हे गीता नाम विख्यात. ख्याती आहे. आणि ख्याती नुसता शब्द लिहून थांबलेत माऊली, त्यांनी त्याच्या मागं वी जोडलाय. हे गीता नाम विख्यात. काही प्रसिद्ध असतात आणि काही सुप्रसिद्ध असतात. गीता ग्रंथ नुसता प्रसिद्ध नाही आहे, तर तो काय आहे? सुप्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध आहे. म्हणजे तत्वज्ञान ज्यांना माहीत नाही, त्यांना ते आवडतही नाही, त्यामुळे जगायचा प्रश्नच नाही. पण त्यांना सुद्धा गीता ग्रंथ ठाऊक आहे. गीता ग्रंथ ठाऊक आहे त्यांना. का? ते विख्यात आहे.
विख्यात आहे. किती विख्यात आहे तर सूर्य हा जसा त्याला अन्य प्रकाशाची गरज नाही. म्हणजे बॅटरी उतरली आहे, रिचार्ज मारायला पाहिजेला आहे, असं काही मला वाटतं सूर्याच्या बाबतीत करावं लागत नाही, नाही का. तो प्रकाश घन आहे. तसं काही गोष्टी ज्या आहेत ना त्याची प्रसिद्धी करावी लागत नाही. काही गोष्टींना प्रसिद्धी करावी लागते. आणि सध्या प्रसिद्धीचं युग आहे, जाहिरातीचं युग आहे. मला एक प्रश्न पडतो की इतक्या सगळ्या जाहिराती दूरदर्शनच्या काचेवर पाहून आपण अजून मॅड कसे होत नाही, हा मला एक प्रश्न पडतो. अहो, एक साबण विषय घेतला, किती जाहिराती हो, किती प्रकारच्या जाहिराती आहेत ना. केसांच्या निगेविषयी किती तेलाच्या बाटल्याच्या जाहिराती आहेत. जाहिरातीच जाहिरात. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की ज्याला जाहिरात करता येते ना त्याची मातीसुद्धा कस्तुरी म्हणून खपते. आणि ज्याला कस्तुरी असून सुद्धा जाहिरात करता येत नाही ती कस्तुरी कोणी मातीच्या भावाने यायलाही तयार होत नाही. जाहिरातीचं युग आहे. पण काही गोष्टी अशा असतात त्याची जाहिरात नाही. त्यामुळे एक पुण्यातली गोष्ट सांगतो. मी लहान होतो, नुकतेच आम्ही जमखंडीतनं पुण्यात येऊन स्थिर झालो होतो शिक्षणासाठी. या नारायणपेठेत आम्ही राहत होतो. त्यावेळी महानगरपालिका नव्हती पण नगरपालिका होती. म्हणजे आचार्य अत्रेंचं नाटकच आहे ख्यातनाम, पुण्याच्या म्युन्सिपाल्टीच्या कारभारावर. त्यात एक गाणं आहे बरं का, विनोदी. आता सध्या कोणते नाटक करत नाही पण गाजलं एक काळ ते नाटक. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. म्हणजे आग रामेश्वर चौकात आणि आग फायर ब्रिगेड कुठं, सोमेश्वर. पुणे जर माहीत असेल तर सोमवार पेठेतला सोमेश्वर आणि शुक्रवारातला रामेश्वर पुणे शहरातली त्यावेळची 2 टोकं होती. हा म्युन्सिपाल्टीचा कारभार आज तागायत काही फार सुधारलेला नाही. जाहिरात पण काही गोष्टींना जाहिरात लागतच नाही. करावी लागत नाही का, त्या स्वतः सिद्ध असतात. सूर्याला मी प्रकाश घन आहे याची ॲड करावी लागली का, नाही. म्हणले साम, कलर TV, मराठी, नाही, कोणत्याही दूरदर्शनवर सूर्याला आपल्या प्रकाशत्वाची जाहिरात करायची पाहिजे नाही का. न करता स्वतः सिद्ध आहे. तसं अध्यात्माच्या प्रांतात जे ग्रंथ आहेत ना त्या ग्रंथामध्ये गीता हा ग्रंथ आहे तो असा आहे, हे गीता नाम विख्यात. हा ख्यातनाम आहे, ख्याती पावलेला आहे, विख्यात आहे. मला वाटतं आपल्या गुरुवर्यांच्या विषयी त्यांच्या आणि विद्यार्थीजनामध्ये किती आदराचं प्रेमाचं स्थान असतं. हा काही बोलण्याचा विषय आहे का. पण त्या आपल्या गुरुवर्यांच्या विषयी जर विषय निघाला तर असं वाटतं किती भरून बोलावं. योगायोगाने माझं मत भाग्य असेल असं मी समजतो. पूर्वजन्माचं काहीतरी बरं सुकृत असेल. सर परशुराम भाऊ कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान हा विषय घेऊन आणि अभ्यासक्रम करत असताना माझी कॉलेजची शेवटची 3 वर्ष आणि मामांची सेवा काळातली 3 वर्ष मी पदवी घेऊन बाहेर पडलो. मामा प्राचार्य पदावरनं सेवेतनं निवृत्त झाले. त्यामुळं 3 वर्ष प्राचार्य म्हणून आणि श्री सद्गुरू म्हणून मी त्यांना ओळखलं. आम्ही तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारे त्या 49-51 साली 15 आणि 17 विद्यार्थी होतो.
पण सायन्सचे जे विद्यार्थी आहेत बाहेरच्या कॉलेजमधले, ते मामांच्या तत्त्वज्ञानाच्या आणि पिरियडला मामांची म्हणजे प्राचार्यांची परवानगी घेऊन ते तासाला येऊन बसत असत. मामाने एकदा विचारलं की तुम्ही तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी नाही, तुम्ही सायन्सचे विद्यार्थी, तुम्ही तत्त्वज्ञानाच्या आणि लेक्चर्सना काय येऊन बसता? त्यातल्या एकाने सांगितलं की सर, तुमच्या मुखातनं ऐकताना इतका आनंद होतो, मग ते जी प्रमेय तुम्ही सांगता ती जर प्रमेय जीवनात उतरली ना तर किती आनंद होईल. म्हणून आम्ही तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी नसून, ह्या तुमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी नसून सुद्धा तुमच्या उदार दृष्टिकोनामुळं आम्ही तुमच्या व्याख्यानांचा आस्वाद घेऊ शकतो. तसं मामांचं जी लेक्चर्स होत असत आणि किती तत्पर होते तुम्हाला सांगतो. श्रावण महिनाच आहे, श्रावण महिन्यातलाच त्यांचा दिनक्रम असा असे, सकाळचं कॉलेज अटेंड करायचं पूर्ण, दुपारच्या डेक्कन एक्सप्रेसनी पुण्यासनं गिरगावात माधवबागेत जायचं, माधवबागेतलं प्रवचन कीर्तन करायचं आणि रात्रीच्या मुंबई ते पुणे पॅसेंजरनी पहाटे पुण्यात यायचं, पुन्हा 7:30ला कॉलेजमध्ये ते आपल्या प्राचार्यांच्या कार्यालयात आपल्या खुर्चीवर स्थानापन्न असत. आता महिनाभर मी काही कॉलेजला येत नाही, मला ते जोग महाराजांच्यापासून नाही, त्यांनी जोग महाराजांच्यापासून चालत आलेल्या परंपरेची कधी खंड पडू दिला नाही आणि प्राचार्यपदाची जबाबदारी ही मी एक प्रवचनकार कीर्तनकार म्हणून त्यांनी कधी नाकारली नाही. असं महिनाभर चालायचं. का? अमोघ वक्तृत्व, उत्तम वक्तृत्व. असं जे आहे त्यांच्या व्याख्यानाला जाहिरात करावी लागली नाही. किंवा त्याच्या आधीचा काळ सांगतो तुम्हाला, आपल्या महाराष्ट्रात जी विद्वद्ध्येय माणसं होऊन गेली ना, त्यात एक आमचे बाळशास्त्री हडलास नागपूर, त्यांची व्याख्यानं उन्हाळ्यात व्हायची पुण्यात, नूतन मराठी विद्यालयाच्या आणि अंगणात व्हायची. फरसबंद अंगण, रात्रीचा वेळ, चैत्र वैशाखाचे दिवस, उन्हाळा, पावसाची काही भीती नाही. त्यावेळी 1 आण्यात तिकीट असायचं. बाळशास्त्री हरिदासांच्या व्याख्यानाला रोज 1 आण्यात तिकीट. नूतन मराठी विद्यालयाचं अंगण जे आहे ते पुरत नसे इतके श्रोते, पण जातिवंत कांसेन असणारे ऐकायला येत असत. त्यांचं वक्तृत्व असं अमोघ होतं. 1 वाक्य मनात साठवेपर्यंत 10 वाक्य त्यांच्या मुखातनं निघून जात असत. अमोघ वक्तृत्व बाळशास्त्री. या लोकांना जाहिरात नाही करावी लागली. आचार्य अत्रे त्यांच्या व्याख्यानाची जाहिरात करावी लागली नाही. तसं गीता ग्रंथ असा आहे, त्याच्या जाहिरातीची गरज नाही. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. पुढचा विचार उद्याच्या सेवेत. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज.